नमस्कार मंडळी, रामराम. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. आज वार रविवार, आम्ही चाललो आहे शॉपिंगला, कारण थोडे साहित्य संपले आहे, तर आम्ही शॉपिंग करायला चाललो आहे. तर मला माझ्या ऑफिसला शनिवार रविवार अशा 2 दिवस सुट्ट्या असतात. तर शनिवारी आम्ही सकाळी लवकरच मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी निघालो होतो तुळशीबागेत जायला. तर त्यासाठी आम्ही आमच्या घरापासून PMTची बस पकडली आणि बसने ₹70 पास काढून आम्ही गेलो होतो तुळशीबागेत. तर तिथे गेल्यानंतर मस्तपैकी आम्ही दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. तिथून पुढे आम्ही गेलो मुळचंदमध्ये. तिथे काही साड्या घेतल्या तिने तिच्या आईसाठी, बहिणीसाठी, कारण ती जाणार होती गावाला. कारण आता 15 ऑगस्ट जवळ येत आहे, तर त्या वीकेंडसाठी ती गावाला जाणार होती. तर आम्ही मस्त खरेदी केली, काही ड्रेसेस खरेदी केले. मग मी पण गणपतीसाठी काही थोडं साहित्य घेतलं. आम्ही गेल्या वर्षीच भरपूर साहित्य घेतलेलं होतं गणपतीसाठी. तर तिकडून घरी यायलाच आम्हाला जवळ-जवळ 4 वाजले होते. तर इतक्या उशिरा माझी काही खायचीच इच्छा नव्हती, कारण की आम्ही दिवसभर पण काय खाल्लेलं नव्हतं आणि डोकं फार दुखत होतं. तर हा चौक जर तुम्ही ओळखला असेल, तर खाली पटपट कमेंटमध्ये सांगा, की हा कुठला आहे ते. तर रविवारी मस्त असा आराम करून आम्ही निघालो होतो शॉपिंगला आणि पाऊस नव्हता, काही नव्हतं. एकदम मस्त वाटत होतं. तर खूप भूक लागली होती म्हणून आम्ही काहीतरी खायचं ठरवलं. तर आम्ही आलेलो आहे ते जलेबी जंक्शनला. सूरजला जिलेबी प्रचंड आवडते. त्याच्यामुळे मग आम्ही इकडे आलो होतो. तर आम्ही ऑर्डर दिल्याच्या नंतर भरपूर वेट नंतर ही बघा जिलेबी आली होती. तर जिलेबी खरं म्हणजे सांगू का टेस्टला खूपच भारी होती. मस्त तुपात तळलेली होती आणि अशी छान वाटत. तर मला काही जिलेबी फारशी आवडत नाही म्हणून मग मी पाणीपुरी खायचं ठरवलं. तर ह्या भैय्याकडे पाणीपुरी खूपच छान असते. बालेवाडी हाय स्ट्रीटला हे असतात. तर त्यांची मस्त छान पाणीपुरी खाऊन आम्हाला दोघांना पण छान तरतरी आली होती. तर नाश्ता करून झाल्याच्या नंतर आमची स्वारी निघाली डी-मार्टकडे जायला. पण डी-मार्टला जाण्यासाठी ना खूप असं पुढे जावं लागतं आणि तिथून असं वळसा घेऊन डी-मार्टला यावं लागतं. तर ते मला बिलकुल आवडत नाही, पण आता काय करणार ट्रॅफिकसाठी यांनी असं केलेलं आहे. तर फायनली आम्ही डी-मार्टच्या इथे पोहोचलो. पोहोचल्यानंतर तर तिथे अक्षरशः पार्किंगला सुद्धा जागा नव्हती. आम्ही अक्षरशः जागा शोधून अगदी शेवटला कोपऱ्यात एक जागा आम्हाला गाडी पार्किंगला भेटली. तर तिथे आम्ही आमची गाडी पार्क केली आणि त्याच्यानंतर ट्रॉली घेऊन आम्ही आत गेलो. तर डी-मार्टमध्ये तर बघा नेहमीप्रमाणेच भरपूर गर्दी होती. तरी त्या गर्दीतून वाट काढत आम्ही आम्हाला ज्या वस्तू लागतात न लागतात त्या सर्व वस्तू बघून घेत होतो. तर इथे मस्त दूध, दही वगैरे सगळे प्रॉडक्ट्स असतात. तर आम्ही इथून नाही घेत. आम्ही लागेल तसं आमच्या किराणाच्या दुकानातूनच आम्ही सर्व साहित्य आणतो. तर बाकी इथे अजून प्रॉडक्ट काही असे बघून पण घ्यावे लागतात. जसं की हे टोमॅटो केचअपचे जे पॅकेट्स आहेत ना, ह्याच्यावरती एक्सपायरी डेट्समध्ये फरक होता. तर आम्ही ते बघूनच जे लेटेस्टचं आहे, ते वालंच आम्ही घेतलं. तर त्याच्यानंतर अजून लागतील अशा वस्तू आम्ही सर्व बघत होतो. तर आम्ही थोडं बाहेर जाणार होतो फिरायला. तर त्यासाठी आमच्या बाळाला थोडे कपडे घ्यायचे होते. तर बाळाच्या कपड्यांची शॉपिंग झाली. बाळाच्या बाबांच्याही कपड्यांची शॉपिंग झाली. पण मी काही जास्त घेतलं नाही इकडून. कारण मी शक्यतो करून ऑनलाईनच कपडे घेतले होते. तर म्हणून मग मी डी-मार्टवरून कपडे नाही घेतले. तर इथे मी ना ह्या पितळी ज्या वाट्या असतात ना, ज्या आपण पणत्यांच्या खाली ठेवतो, तर त्याही तिथे होत्या. मग सगळी शॉपिंग करून झाल्याच्या नंतर सूरज फायनली सर्व सामान गाडीच्या डिकीमध्ये भरत होते. तर आम्ही सगळं सामान भरलं आणि इथून निघालो. तर निघाल्याच्या नंतर ना मग माझ्या लक्षात आलं, की मी स्टोल तर लावलाच नव्हता. तर मला एक सवय आहे, की कायम स्कार्फ बांधूनच मी घराच्या बाहेर निघते. तर मग मी उतरून साईडला स्कार्फ बांधून घेतला, कारण की हवेमध्ये इतकं प्रदूषण असतं, की चेहराच खराब होतो. तर जवळ-जवळ 2-3 तास घालवून आम्ही मग घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर मला संध्याकाळच्या जेवणाची पण तयारी करायची होती. तर मित्रांनो, जस्ट आत्ताच आलो आहे डी-मार्टवरून. डी-मार्टला खूप 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 गर्दी होती. आज वार रविवार असल्यामुळे खूप गर्दी होती. आम्ही 5 वाजता गेलो. तुम्ही घड्याळात चेक करू शकता, 8 वाजले आहेत. तो याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता किती गर्दी असेल. तरी पण आम्ही भरपूर शॉपिंग केली. आम्ही तुम्हाला शॉपिंगचं थोडं शेअर करत आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ? व्हिडिओला लाईक, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा. बाय बाय.